विधानसभा निवडणूक अगदी 3 महिन्यावर येऊन ठेपली आहे। त्यामुळे विविध मतदारसंघात अनेक दिग्गज तयारीला लागलेत। भाजप यावेळी संपूर्ण ताकदीने लढणार असल्याचं चित्र आहे। त्यानुसार भाजपमधील ताकदवान नेत्यांनी त्यांच्या इथले अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी व स्वतःसाठी देखील फील्डिंग लावली आहे। पण हे चित्र एकीकडे असताना दुसरीकडे मात्र भाजपमध्ये अंतर्गत बंडाळी, वाद, नाराजी, गटबाजी वाढली आहे। राज्यातील अनेक जिल्ह्यात असं चित्र आपल्याला पाहायला मिळू शकतं। सध्या आपण अहमदनगर जिल्ह्यातील अंतर्गत गटबाजी विषयी जाणून घेणार आहोत। अहमदनगर जिल्ह्यात भाजप आणि महायुतीचे सर्वाधिक आमदार निवडून आणण्यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार पंकजा मुंडे आदींसह दिग्गज तयारीला लागलेले आहेत। पण गटबाजीमुळे त्यांच्या समोर मोठं आव्हान उभं राहिलंय। नगर जिल्ह्यातील असे 4 विधानसभा मतदारसंघ आहेत जिथं पक्षांतर्गत वाद, गटबाजी दिसून येते। हे 4 विधानसभा मतदारसंघ नेमके कोणते आणि कोणते पदाधिकारी भाजपचं टेन्शन वाढवू शकतात हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो करा। अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा मतदारसंघ चांगला चर्चेत आहे। या ठिकाणी भाजपचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते आहेत। पण यावेळी भाजपमधूनच अनेक जण इच्छुक असल्यामुळे बबनराव पाचपुते यांना पुन्हा उमेदवारी मिळणार की खांदेपालट होणार याविषयी जोरदार चर्चा आहे। श्रीगोंदा मतदारसंघातून माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या पाठोपाठ आता भाजपमधूनच सुवर्णा पाचपुते यांनी निवडणुकीची तयारी केली आहे। निवडणुकीसाठी गेल्या वर्षभर त्या श्रीगोंदा मतदारसंघात जनसंपर्क वाढवत आहेत। त्यातच सुवर्णा पाचपुते यांचे फिक्स उमेदवार, सर्वसामान्य जनतेतील आमदार अशा आशयाचे बॅनर पाहायला मिळाले होते। सुवर्णा पाचपुते यांची गेल्या विधानसभा निवडणुकीतच तयारी झाली होती, मात्र ऐन वेळेस पक्षातील वरिष्ठांनी थांबण्यास सांगितल्यामुळे आपण थांबलो। पण यावेळेस सर्वच वरिष्ठ नेते आपल्याबरोबर असून भाजपचे सर्व कार्यकर्ते आपल्याला उमेदवारीसाठी गळ घालतात। जनतेच्या मनातील आमदार असल्यामुळे यावेळेस भाजपकडून श्रीगोंदा मतदारसंघात आपल्यालाच उमेदवारी मिळेल असा दावा सुवर्णा पाचपुतेंनी केलाय। त्या अगदी जुन्या भाजप कार्यकर्त्यांपैकी एक आहेत। एकनिष्ठ कार्यकर्त्यांना यावेळी न्याय मिळेल व तिकीट मिळेल अशी आशा त्यांना आहे। तर दुसरीकडे भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी राहुरी आणि संगमनेर विधानसभा मतदारसंघामधूनच विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर राहुरी विधानसभा मतदारसंघावर दावा असणारे माजी आमदार शिवाजी कर्डिले हे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशी ही चर्चा सुरू आहे। पक्षाने जर आदेश दिला तर कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची माझी तयारी आहे। मला पैलवानकीचा छंद आहे, त्यामुळे पैलवानाला 12 महिने व्यायाम करावा लागतो तरच तो फडात यशस्वी होतो। मी एक निवडणूक संपली की पुढच्या निवडणुकीची तयारी करतो असं कर्डिल यांनी म्हटलं होतं। त्यामुळे या मतदारसंघात भाजपमधूनच मोठी चढाओढ पाहायला मिळते। त्यामुळे इच्छुक नाराज होऊन वेगळा निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही। परिणामी असं झाल्यास ऐन निवडणुकीत भाजपसाठी हा मोठा डोकेदुखीचा विषय ठरेल। तसंच तिकीट कोणाला द्यायचं याचा तिढा लवकर सोडवणं सोपं ठरणार नाही। तिकडे शिर्डीत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघात देखील अशी स्थिती आहे। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पक्षांतर्गत विरोधक समजले जाणारे भाजपचे नेते राजेंद्र पिपाडा हे काही दिवसांपूर्वीच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यासोबत काँग्रेसच्या व्यासपीठावरती दिसले होते। राजेंद्र पिपाडा हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात। भाजपकडे त्यांनी उमेदवारीची मागणी केली होती, त्यानंतर ते बाळासाहेब थोरातांसोबत दिसले। राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधामध्ये जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे, त्यामुळे ते निवडून येणार नाहीत असं पिपाडा यांचं ठाम मत आहे। त्यामुळे शिर्डी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी असा लोकांचा आग्रह असल्याचा दावा सुद्धा राजेंद्र पिपाडा यांनी केलेला आहे। जनतेच्या लोक आग्रहास्तव शिर्डी मतदारसंघातून निवडणूक लढण्यास आपण इच्छुक असल्याचंही ते म्हणालेत। शिर्डी विधानसभा मतदारसंघातून राधाकृष्ण विखे पाटील हे 1995 पासून ते 2019 पर्यंत सलग 6 वेळा निवडून आलेत। शिर्डी हे विखे पाटलांचं होम ग्राउंड आहे, त्यामुळे राजेंद्र पिपाडा यांना भाजपकडून तिकीट मिळण्याची शक्यता कमी वाटते। ते भाजपातून बाहेर पडून महाविकास आघाडीत सामील होऊ शकतात। प्रभावती घोगरे या देखील विखे पाटलांच्या विरोधक म्हणून ओळखल्या जातात। त्यांनी सातत्याने विखेंविरोधात भूमिका घेतली आहे। त्यामुळे हे दोन्ही पदाधिकारी यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांचं टेन्शन वाढवण्याची शक्यता अधिक आहे। तर कोपरगावात भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव विवेक कोल्हे हे सध्या भाजपमध्येच असले तरी भविष्यात ते कोणता स्टँड घेतील याबाबत साशंकता आहे। नुकतंच त्यांनी अपक्ष म्हणून नाशिक शिक्षक मतदारसंघातून विधान परिषद निवडणूक लढवली आहे, पण या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला।
आता विधानसभेला ते तयारी करू शकतात। कोल्हे हे विखे पाटलांचे राजकीय विरोधक आहेत। त्यांनी सातत्यानं विखे पाटलांविरोधात भूमिका घेतली आहे। विद्यमान आमदार आशुतोष काळे अजित पवार गटात, तर पारंपरिक प्रतिस्पर्धी विवेक कोल्हे हे भाजपमध्ये आहेत। महायुतीच्या जागा वाटपामध्ये कोपरगाव हा कळीचा मुद्दा ठरेल। पूर्वी सहकारातील दिग्गज नेते स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या वर्चस्वाखाली असलेला गणेश कारखाना कालांतरानं विखे पाटील यांच्या अधिपत्याखाली आला। तो काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात व भाजपचे विवेक कोल्हे यांनी एकत्र येऊन विखेंच्या ताब्यातून हिसकावला। त्या निवडणुकीत विखेंना मतदारसंघातच धक्का बसला। त्यातून विखे काळे जवळीक निर्माण झाली, तर विखे कोल्हे असा वाद विकोपाला गेला। त्यामुळे या मतदारसंघात भाजपांतर्गतच गटबाजीचं राजकारण दिसून येतं। यात कोल्हे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगळा निर्णय घेण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही। शेवगाव पाथर्डी हा विधानसभा मतदारसंघातून सुद्धा भाजपतर्फे विधानसभेची उमेदवारी मिळावी असा दावा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष व विद्यमान प्रदेश चिटणीस अरुण मुंडे यांनी केलेला आहे। शेवगावात त्यांनी 24 ऑगस्ट रोजी शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला। या संदर्भात नियोजन करण्यासाठी शेवगाव तालुक्यामधील भाजप आणि मित्रपक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आणि या मतदारसंघात मोनिका राजळे या भाजपच्या विद्यमान आमदार आहेत। मात्र त्यांच्या विरोधामध्ये अरुण मुंडेंनी उघडपणे दंड थोपटलेले आहेत। भारतीय जनता पक्षात गेल्या 20 वर्षांपासून एकनिष्ठ राहून काम केलंय। आता सामान्य माणसांचा प्रतिनिधी विधानसभेत गेला पाहिजे यासाठी काम करीत आहोत। शेवगावात 24 ऑगस्ट रोजी होणाऱ्या निष्ठावंत व भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यास उपस्थित रहा, आमची भूमिका स्पष्ट करू असं आवाहन भाजपा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड यांनी केलं आहे। त्यामुळे या मतदारसंघातही उमेदवारीसाठी मोठी चढाओढ पाहायला मिळणार आहे। अहमदनगर जिल्ह्यातील हे 4 विधानसभा मतदारसंघ आपण पाहिलेत जिथं भाजपला पक्षांतर्गत वादाला सामोरं जावं लागणार आहे। आता यातील कोण फुटणार, कोण काय भूमिका घेणार हे आपल्याला लवकरच दिसून येईल। तुम्हाला काय वाटतं? या 4ही मतदारसंघातील नाराज भाजपचं टेन्शन वाढवू शकतात का? तुमचं मत कमेंट करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपलला यूट्यूब आणि फेसबुकवर सबस्क्राइब, लाईक व फॉलो करायला विसरू नका। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।